भटक्या जाती, भटक्या जमाती तसेच इतर घटकातील बेघर कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची लवकरच बैठक लावू असे आश्वासन भाजप महिला मोर्चा प्रदेशाची डॉक्टर स्वाती पाटील यांनी दिले आहे। त्या पेठ वडगाव येथे भटका समाज मुक्ती आंदोलन आयोजित परिवर्तन संकल्प मेळाव्यात बोलत होत्या। भटका समाज मुक्ती आंदोलनाचे नेते भीमराव साठे यांनी प्रयत्न करून पेठ वडगाव येथील गोपाळ समाजातील 52 कुटुंबांसाठी शासनाकडून घरे बांधून घेतली आहेत। आता टोप आणि पारगाव येथील गोपाळ समाजासाठी 473 घरे होणार आहेत। या समाजाच्या परिवर्तनवादी लढ्यामध्ये आपण सोबत असल्याचे डॉक्टर स्वाती पाटील यांनी सांगितले। तर भीमराव साठे यांनी या लोकांच्या वसाहतीसाठी आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सांगितले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय चौगले, विकास कांबळे, डॉक्टर अभय यादव, शेतकरी संघटनेचे जयसिंग पाटील, संजय घोंगडे, संदीप जाधव, रेखा गोसावी, नंदा झुंजार, रिजवान शेख, विश्वजित साठे, कमल वायदंडे आदी मान्यवरांसह समाजातील लोक उपस्थित होते। वेपनसाठी पेठ वडगावहून रमेश डोंगरे।